हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सारे? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ॲपेक्सचं हंटर करून एक हेल्मेट येतं. ते हेल्मेट मी बोललो होतो की बाय करणार आहे. ते मी बाय केलंय, घेतलंय. त्याची अनबॉक्सिंग करणार आहे. त्याचे सेफ्टी फीचर काय आहे, त्याची कॉस्ट काय आहे, त्याच्यासोबत मला काय काय ॲक्सेसरीज भेटल्या आणि काय फ्री भेटलं ते पण तुम्हाला मी सांगतो. तर चला न टाइम घालता आपण लगेच अनबॉक्सिंग करू. अशा प्रकारे याची पॅकिंग येते अशा बॉक्समध्ये. त्याच्यामध्ये त्याच्यासोबत ही बॅग येते, बॅग आहे. त्याच्यामध्ये हेल्मेट आहे, साईडला ठेवतो. अजून काय काय आलं त्याच्यासोबत त्याच्या पहिलं मी ग्लोव्ज पण घेतले होते. ग्लोव्ज पण दाखवतो तुम्हाला. याची टोटल मिळून मी तुम्हाला कॉस्ट सांगेन किती खर्च आला मला दोन्हीचा. हे ग्लोव्ज, काही स्टिकर येतात त्याच्यासोबत. जसं तुम्ही ॲक्सिडेंट वगैरे झाला, इमर्जन्सीमध्ये तुमचं ब्लड ग्रुप काय आहे या स्टिकरवर आहे ना, तुमचे ब्लड ग्रुप दिले. ते तुम्ही स्टिकर हेल्मेटला लावू शकता किंवा गाडीला लावू शकता, जेणेकरून तुमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर तुम्ही न टाईम लागता, न टाईम जाता, किंवा तुमचं ब्लड टेस्ट काय आहे, तुमचं ब्लड ग्रुप काय आहे कळायच्या अगोदरच तुमचं लगेच कळेल की स्टिकर पाहून की ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला त्याचा ब्लड ग्रुप हा आहे. आणि जसं हा एक स्टिकर गाडीला हेल्मेटला लावू शकतो आपण. काय बोलतो त्याला, रिफ्लेक्टर. हे पण लावू शकतो आपण गाडीला हेल्मेटला, जेणेकरून रात्री पाठीमागच्या गाडींचा लाईट फोकस ज्यावेळेस पडतो त्यांना दिसतं की पुढं काहीतरी आहे. आणि मला ही कॅप दिली फ्री. जर हे घातलं आणि त्याच्यानंतर हेल्मेट घातलं, आपण जे काही ऑइलिंग वगैरे करतो डोक्याला ती हेल्मेटला लागत नाही. त्याच्यामुळे चांगलं आहे. बिल आहे, मला लास्ट दाखवतो बिल. हेल्मेट अनबॉक्स करू. हेल्मेट आहे, पाहू शकतो. हेल्मेटचं लुक वगैरे असं आहे. इकडे जवळ आहे या दोन्ही साईडला हवा येण्या जाण्यासाठी आहे. तर फ्रंटला पण आहे. आणि हे जे समोरचं काय बोलतो त्याला, ही जी वायझर आहे ते वायझर, दोन वायझर आहेत त्याला. हा एक आहे आणि आतमध्ये एक आहे जो सनग्लास म्हणून यूज करू शकतो आपण. हा एक आहे. तर हे दोन वायझर झाले. चांगली गोष्ट काय आहे, जर आपण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस बाईक चालवतो ना, त्यावेळेस पाऊस पडतो बाहेर किंवा थंडीमध्ये, आतमध्ये त्या ह्या ग्लासवर आहे ना फॉग जमा होतो. तर हे तुम्हाला दिसत असं नाही, पिवळ्या कलरचं थोडं एक ग्लास आहे, म्हणजे अँटी फॉगचं एक लेअर आहे ती. म्हणजे अँटी फॉग वगैरे काही जमा होत नाही त्याच्यावर, फॉग वगैरे. तर ते पावसाळ्यात बरंच उपयोगी येतं. त्याच्यावर काय बोलतात त्याला, फॉग जमा नाही होत किंवा असं ब्लर नाही होत पाऊस चालू झाला तर. रिमूव्ह करू. हो, असं वाटतं, अरे वाटतं. या स्टिकरवर इथं वॉरंटी कार्ड आहे. हे ज्यावेळेस आपण स्कॅन करू तर तेव्हापासून वॉरंटी चालू होते. तर हे जपून ठेवा, गरजेचं असते गोष्ट. लुक येतं स्टिकर काढल्यानंतर, असं लुक आहे. आणि बॅक साईड तर इंडियाचं पण आहे, डॉट सर्टिफिकेशन पण आहे, बाकीचे पण आहेत, बरेचसे आहेत, 3-4 आहे. मला इतकी माहिती नाही आहे, पण मी सांगतो एक, हे इंडियाचं आहे, हे डॉट वगैरे बाहेर देशातले. आणि बिल्ड क्वालिटी तर ऑसम आहे. तर या प्राईजच्या हिशोबाने एकदम चांगलं आहे तुम्हाला. आणि मी हा कलर का बाय केला, तर हा कलर ब्लॅक, गाडी ब्लॅक आहे, तिचे जे खालचे रिंग आहेत त्या रेड आहे, ग्रे कलरचं स्टिकर पण आहेत तिला. तर मी त्याच्यामुळे हे बाय केलं आहे. या प्राईजमध्ये तर ही बिल्ड क्वालिटी चांगलीच आहे. आणि हे वायझर येत नाही, दोन वायझर येतात. मी काय केलं, स्पॉइलर वायझर काहीतरी बोलतो त्याला, वायझरच बोलतो वाटतं. दोन प्रकारचे येतात, एक छोटंवालं येतं आणि हे मोठंवालं येतं. तर मी मोठंच लावलं कारण मोठ्याने लुक चांगला भारी येतं. आणि याचे जे लॉक आहे ना, हे वेगळे आहे थोडं, पाहू शकता दाखवतो.
अँटी लॉक काहीतरी बोलतात याला, मला इतकं माहीत नाही आहे. आणि असं झिगझॅग करतात, झिगझॅग करून नंतर रिटर्न करून इथं बटन आहे त्याला लॉक करतात. आणि इथं त्याला आतमध्ये आतल्या बाजूने इथं आहे ना ब्लूटूथची पण सोय दिली, जेणेकरून इथं ब्लूटूथ लावू शकतो आपण त्याचे हेडफोन्ससाठी नाही का. म्हणजे जे मोबाईलचे नाही पण जे ब्लूटूथ येतात हेल्मेटसाठी ते वेगळेच असतात, ते तिथं लावू शकतो आपण. आणि जे आतलं कुशिंग एकदम सॉफ्ट आहे, भारी आहे. आणि हे वॉशेबल पण आहे, इथं त्याला बटन आहे, टच बटन आहे, तर ते आपण रिमूव्ह करून ते धुवू पण शकतो. आणि हे चिम सपोर्ट काहीतरी बोलतात त्याला, ते पण आहे. तर रिफ्लेक्टर येतो ह्या साईडने, असं लुक येते. बॅकनी हे असं येते, फ्रंटचं असं आहे आणि या साईडचं असं. ट्राय करतो एकदा घालून दाखवतो. अशा प्रकारे आतलं स्पीकर असं लुक येतं. कसं वाटतंय? आणि हे बिल आहे त्याचं, मला ते पूर्ण 5 मध्ये बसलं. त्यांनी 400-500चं बिल बनवलं होतं पहिलं. त्याच्यानंतर मी ग्लोव्ज वगैरे काही घेतले, तर ते मिळून पूर्ण 5.5 असं गेलं आहे.